ही जी व्हिडिओ तुम्ही बघताय ती होती माझी चॅलेंज सुरू करण्याच्या 1 दिवसा अगोदरची. आता माझ्या चॅलेंजला कंप्लीट झालेले आहेत 30 डेज आणि सध्या आहे माझ्या बॉडीची कंडिशन अशी आणि आज मी करणार होतो चेस्ट अँड ट्रायसेपचा वर्कआउट. तर सुरुवात केली पहिलीच इन्क्लाइन डंबल प्रेसपासून. याचे 3 सेट उडवले. आता बारी होती फ्लॅट बेंच मारायची. तर फ्लॅट बेंच मारायला स्मिथ मशीनवर गेलो. तर वाटलं ॲडजस्टमेंट बरोबर वाटत नाही म्हणून घेतली वरून थोडीशी खाली. नंतर पाठी येऊन बघते तर काय ज्या आल्या जी वरती होती तीच बरोबर होती. मग ती परत आहे तशीच ॲडजस्ट केली आणि केली सुरुवात मारायला. याचे 3 सेट्स मारले पटापट पटापट. नंतर काय आली खास थोडीशी आणि गेलो मग लगेच थोडा वेट घेतला. वेट टाकला. टोटल घेतला 80 किलो. वाटला नव्हता रेपिटेशन जातील. 7-8 कसे तरी कुतत कुतत मारले मी एकदम. मग भाई डिक्लाइन मारायला गेलो केबलवर. केबल रो घेतली. एक केली पोशअप ताकद लावून भेंडी. याला मारताना तुमचा चेस्ट आहे ना भाई कॉन्ट्रॅक्शन एक नंबर होतंय. कारण की मसल एकदम एंगेज असतात. मग आता बारी होती ट्रायसेपची. तर ट्रायसेपला पहिलीच एक्सरसाइज घेतली मी स्कल क्रशर. याचे मी 3 सेट मारले. नंतर आलो डंबल ओव्हरहेड एक्सटेन्शन मारायला. याचे पण 3 सेट्स मारले. भाई ट्रायसेप आज काय झालेला काय माहीत सुन्न पडलेले एकदम. ते संपून केली रोप पुशडाऊन मारायला. रोप पुशडाऊन मारताना आज वेटच बिलकुल जात नव्हता. काय माहीत काय झालं आज. नंतर आलो ॲप्सवर. भाई एकाने कमेंट केलेली त्या दिवशी भेटलेला तर की भाई पोटाचा व्यायामचा टाक म्हणून. भाई ही व्हिडिओ तुझ्यासाठी. तुझ्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचत असेल ना तर भाई लाईक अँड फॉलो करून जा जरा. नंतर आलो या मशीनवर लटकायला. या मशीनवर लटकलो आणि मारायला लागलो ॲप्स. भाई ज्याला ज्याला वाटत असेल ना की मी इझिली पोट कमी करून घेईल, काय नाही होणार इझिली बिझिली पोट कमी. सगळा वर्कआउट संपवला आणि आलो आरशासमोर स्वतःला बघायला. ही बघा 30 दिवसानंतरची बॉडीची कंडिशन. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक अँड फॉलो करा.